नमस्कार, मी प्रशांत लांडे तुम्हा सर्वांचे स्वागत करतोय आपल्या प्रशांत टेक्निकल या यूट्यूब चॅनलमध्ये। तर व्हिडिओचा जो काही फुल डेमो असेल तो तुम्ही पाहिलाच असेल। तर याचा जो काही आपण फुल डेमो व्हिडिओ आहे तो आपण आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा टाकलेला आहे, तर तुम्ही सुद्धा जाऊन पाहू शकता। तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारचा जो काही बर्थडे व्हिडिओ एडिटिंग असेल तो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये बनवू शकता। त्यासाठी लागणारे जे काही तुम्हाला मटेरियल आहे ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथवर लिंकवर क्लिक करून तुम्ही फाईल आहे ती डाउनलोड करून घ्यायच्या आहेत। तर यामध्ये तुम्हाला आपण एक टेक्स्ट PLP फाईल दिलेली आहे, त्याचबरोबर काइनमास्टरसाठी एडिटिंगसाठी लागणारे जे काही व्हिडिओ बॅकग्राऊंड असेल, तुम्हाला जे काही इफेक्ट असेल ते सुद्धा यामध्ये दिलेले आहेत। त्याचबरोबर आपण काइनमास्टरचा प्रोजेक्ट सुद्धा देणार आहोत। त्यासाठी काय तुम्हाला टार्गेट आहे ते टार्गेट कंप्लीट करायचं आहे, त्यावर आपण जे काही टार्गेट कंप्लीट झाल्यानंतर जो काही काइनमास्टरचा प्रोजेक्ट आहे तो आपण अपलोड करणार आहोत। सर्वप्रथम तुम्हाला पिक्सेल लॅब ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। यामध्ये जी काही तुम्हाला PLP फाईल दिलेली ती ॲड करायची। तर PLP फाईल ॲड करण्यासाठी काही प्रोसेस असते, प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे। तर वरती ते 3 डॉट असतील त्याच्यावर क्लिक करायचं आहे। 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर ओपन डॉट PLPचं एक ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे। पुन्हा एकदा नवीन पेज ओपन झाल्यानंतर डॉट PLPचं एक ऑप्शन दिसेल, पुन्हा त्याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही जिथे फाईल ती एक्स्ट्रॅक्ट केलेली आहे ती फाईलचं फोल्डरचं लोकेशन तुम्हाला इथं बॅकचं एक वर दिलेलं आहे, त्या बॅकवर क्लिक करून जिथं तुम्ही फाईल डाउनलोड केलेली ती फाईल लोकेशन तुम्हाला यामध्ये सर्च करून घ्यायची आहे। PT बर्थडे व्हिडिओ काइन नावाची जी काय फाईल असेल त्यामध्ये आपण तुम्हाला PT बर्थडे व्हिडिओ टेक्स्ट PLP फाईल दिलेली, त्या फाईलवर तुम्हाला क्लिक करून तिला ओपन करून घ्यायचं। ओपन म्हणजे त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथं ओपन अँड ॲडचं ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तिची काय फाईल आहे तुमच्या पिक्सेल लॅब ॲपमध्ये जी ॲड होऊन जाईल। तर अशा प्रकारे इथं जो काय आपला टेक्स्टची एडिटिंग आहे ती करायची आहे। तर यामध्ये जो काय आपण फॉन्ट वापरले तो फॉन्ट तुम्हाला यामध्ये आपण दिलेला आहे। तर जे काय फॉन्ट असेल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा आपण एक जो काय सेपरेट फॉन्ट आहे तो इथं अपलोड करणार आहोत। त्याचबरोबर आपण या फॉन्टवर सुद्धा एक व्हिडिओ येतो बनवलेला आहे, त्यामध्ये सर्व प्रकारचे अशाच प्रकारचे जे काही वेगवेगळे फॉन्ट आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत। तर हे जे काय फॉन्ट असेल तो फॉन्ट आहे तुम्हाला यामध्ये टेक्स्ट त्याचा कन्वर्ट करून युनिकोड कन्वर्ट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे जो काय टेक्स्ट असेल तो तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारचा टेक्स्ट कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला जे काही युनिकोड पॅड नावाचं जे काही ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। घेतल्यानंतर यामध्ये तुम्हाला इथं डिफॉल्ट असेल अशा प्रकारचं जे काही इथं डिफॉल्ट असेल सुरुवातीला, तर डिफॉल्ट असेल तर त्या डिफॉल्टवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर सिलेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तुम्ही जिथं जो काय फॉन्ट तुम्ही पिक्सेल इथं जे काय फोल्डर तुमचं फाईल मॅनेजरमध्ये आलेले असेल, जिथं तुम्ही फाईल एक्स्ट्रॅक्ट केलेली असेल किंवा फोटो जो काही फॉन्ट आहे तुमचा जो तुम्ही तिथे सेव्ह केलेला असेल ते फॉन्ट तुम्हाला यामध्ये सर्च करून घ्यायचा आहे। सर्च करून घेतल्यानंतर जो काही फॉन्ट असेल तो CV गणेश रेग्युलर नावाचा असेल जो काही फॉन्ट असेल त्या फॉन्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक करून घेतल्यानंतर जो अशा प्रकारे फॉन्ट आहे तो इथं ॲड होऊन जाईल। ॲड झाल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये जे काही तुमचे टेक्स्ट असतील तिथे दिलेले आहेत, तुम्हाला अक्षर दिलेले ते अक्षर तुम्हाला यामध्ये टाईप करून घेऊन तुमचा जो काही टेक्स्ट असेल तो टेक्स्ट इथं तयार करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे जो काही टेक्स्ट असेल तो टेक्स्ट तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचे। टाईप करून घेतल्यानंतर त्याला तुम्हाला क्लिक करून वरती इथं एक स्पेस द्यायचा आणि स्पेस दिल्यानंतर परत तुम्हाला जो काही तुमचा दुसरा आडनावाचा टेक्स्ट असेल तो टेक्स्ट इथं टाईप करून घेऊ शकता। तर मी आता अशा प्रकारे एक माझं नाव टाईप करून घेतलेलं आहे। तर ह्याचं काही नाव टाईप करून घेतल्यानंतर इथं तुम्ही जो काही फॉन्ट असेल तो युनिकोड पॅड जर अपडेट केला असेल तर तुम्हाला इथं कॉपीचं एक ऑप्शन दिसून जाईल। जर अपडेट केला असेल तर तुम्हाला इथं वरती 3 डॉट दिसतात त्याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं कॉपीचा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं, म्हणजे कॉपी करून घ्यायचा हा जो काही तुम्ही टाईप केलेला युनिकोडमध्ये तो कॉपी करून घ्यायचा आहे। आणि परत पिक्सेल लॅब ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। जो तुम्हाला फॉन्ट जो काही टेक्स्ट एडिट करायचं आहे त्या टेक्स्टवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं याच्या ऑप्शनवरून एडिटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। हा जो काय असेल तो पहिला आहे तुम्हाला इथं वरती डिलीटचं ऑप्शन ते डिलीटवर क्लिक करा, लॉंग प्रेस करायचं आहे आणि इथं पेस्ट करून टाकायचं आहे। हा तो जो काय आपण ॲड केलेला आहे जो फर्स्ट जो काय तुम्हाला टेक्स्ट असेल तो दुसरा टेक्स्ट असेल तो डिलीट करून टाकायचा, म्हणजे बॅक स्पेस करायचं आणि त्याला ओके करायचं आहे। तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही इथं जे काही नाव आहे ते चेंज झालेलं आहे। तर याला जो काय आपण दिलेला आहे टेक्स्चर दिलेला आहे तशाच प्रकारे इथं तुम्ही टेक्स्चरसुद्धा एडिट करू शकता। आता जे काही दुसरा नाव आहे त्याच्यावर क्लिक करून याच्या ऑप्शनवरून एडिट करायचं आणि याला डिलीट करून टाकायचं आहे। लॉंग प्रेस करायचं आहे। लॉंग प्रेस केल्यानंतर इथं पेस्टचं ऑप्शन येऊन जातं। तिथं आल्यानंतर जो काय तुमचा आता पहिला टेक्स्ट असेल तो पहिला टेक्स्ट सिलेक्ट करून बॅकचं बटन करायचं आणि ओके करायचं आहे। इथं बघू शकता तुम्ही जे काही टेक्स्ट असेल ते अशा प्रकारे एडिट झालेले आहेत। तर अशाच प्रकारे तुम्ही टेक्स्टची अरेंजमेंटसुद्धा करून घेऊ शकता। इथं जो काही टेक्स्ट दिलेला आहे याचा अशा प्रकारे तुम्ही अशा प्रकारे त्याला टेक्स्टला अरेंजमेंट करून घेऊन अशा प्रकारे त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे ते बनवून घेऊ शकता।
तर जर काय आता ग्राफिक डिझायनर असेल तर इथं तुम्ही तुमचं जे काय असेल ते टाकू शकता, किंवा जर हा नसेल लागत तर तुम्ही डायरेक्ट हा टेक्स्ट सिलेक्ट करून इथून डिलीट करून घेऊ शकता. तर अशाच प्रकारे जे काय तुमचे टेक्स्ट असेल ते अशा प्रकारे तुम्हाला बनवून घ्यायचं आहे. घेतल्यानंतर जर तुम्हाला याचा जर टेक्स्टचा जर टेक्स्चर चेंज करायचा असेल तर त्या टेक्स्टवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं टेक्स्चरच्या ऑप्शनवरून इथं जो काय तुमच्या गॅलरीतला टेक्स्चर असेल ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर त्याला आपल्याला ही जी काय आता बनवलेलं आहे जी आपल्याला PNG स्वरूपात सेव्ह करायची, त्यासाठी इथं लेअरच्या ऑप्शनवर यायचं आहे. आल्यानंतर इथं सर्वात खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर त्याचा जो काय आपण बॅकग्राऊंड येतो आपल्याला हाईड करायचा आहे. जे काय हाईडचं चिन्ह दिलेलं त्याच्यावर डोळ्याच्या चिन्हावर क्लिक करून हाईड करून घ्यायचं. आता ही जी काय आपल्याला PNG स्वरूपात सेव्ह करण्यासाठी वरती सेव्हच्या ऑप्शनवर क्लिक करा, सेव्ह ॲज इमेजवर क्लिक करा आणि जी काय PNG असेल तसंच ठेवून इथं डिफॉल्टच्या ऑप्शनवर क्लिक करून अल्ट्रा करून सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं आहे. सेव्ह टू गॅलरी करून घेतलं तर जी काय तुमचे PNG स्वरूपात जी इमेज टेक्स्ट PNG सेव्ह होऊन जाईल. तर अशाच प्रकारे तुम्हाला जे काय तुमचा फोटो असतील ते फोटो तुम्हाला सर्व 3-4 फोटो असतील तर ते 3-4 फोटोचे स्ट्रक्चर आहे तुम्हाला इथं सुद्धा तुम्ही बनवून सेव्ह करून घेऊ शकता. इथं जे तुम्ही जे जसं फोटो असेल तुम्ही तसं स्ट्रक्चर आहे ते बनवू शकता. तर अशा प्रकारे आपण हा स्ट्रक्चर आहे ते बनवलेले. जो काय बॅकग्राऊंडचा फोटो असेल तुम्ही त्याला जर काही इफेक्ट द्यायचा असेल तर त्या फोटोवर क्लिक करून इथं 3 नंबरच्या ऑप्शनवरून इथं कलर फिल्टरमध्ये यायचं आणि जी काय सॅच्युरेशन आहे ते सॅच्युरेशन अशा प्रकारे कमी करून घ्यायचे आणि इथं राईट क्लिक करायचं आहे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जे काय स्ट्रक्चर आहे ते बनलेलं आहे. तर हे स्ट्रक्चर आहे आपल्याला सेव्ह करण्यासाठी इथं परत लेअरच्या ऑप्शनवर या आणि जे काय आपण आता टेक्स्ट एडिट केलेले आहे ते टेक्स्ट सर्व तुम्हाला इथून हाईड करून घ्यायचे आहेत. सर्वप्रथम हाईड करून घ्यायचे हे बॅकग्राऊंडसुद्धा एक हाईड करून घ्यायचं आहे. तर आपलं जे काय राहील फक्त जे काय फोटोचं स्ट्रक्चर राहील तर हे फोटोचं स्ट्रक्चर तुम्हाला सेव्ह करायचं. ते सेव्हचं ऑप्शन आहे वरती, सेव्ह ॲज इमेज आहे. तर जे काय PNG असेल तो PNG ठेवून द्यायचा आहे. तसाच डिफॉल्ट असेल तर अल्ट्रा करून सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं आहे. आता हे सेव्ह टू गॅलरी करून घेतलं तुमचे जे काय पिक्सल लॅबचं फोल्डर त्यामध्ये सर्व हे जेवढे तुम्ही बनवलेले फोटो असेल ते फोटोचे PNG टेक्स्ट असेल ते सेव्ह होऊन जातं. आपली जी काही दुसरी स्टेप्स असेल ते आपण काइनमास्टरमध्ये व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला काइनमास्टर ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. ह्याचं जे काही लेटेस्ट व्हर्जन असेल ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेलं आहे, तिथं जाऊन तुम्ही ते इन्स्टॉल करून घेऊ शकता. काइनमास्टर ॲप ओपन केल्यानंतर इथं क्रिएट अ न्यूवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं जो काय आपला ॲक्सेप्ट रेशो येतो 16:9 ठेवायचा आहे. वरती नेक्स्ट करायचं आहे. तुमच्या गॅलरीमध्ये जिथं तुम्ही फाईल फोल्डर एक्सट्रॅक्ट केलेलं असेल ते फोल्डर जर ओपन करून त्यामधलं जे काय आपण बॅकग्राऊंड दिलेलं आहे तुम्हाला, त्याचबरोबर काही इफेक्ट आहेत प्लस तुम्हाला जे काय टेक्स्ट असेल ते सुद्धा दिलेले आहेत. त्यापैकी तुम्हाला जो काय बॅकग्राऊंड आहे तो बॅकग्राऊंडवर क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर ते ॲड होऊन जाईल. इथं कट करायचं म्हणजे जो काय बॅकग्राऊंड ॲड झाल्यानंतर यामध्ये तुम्हाला फर्स्ट आहे जो काय असेल ते फोटो ॲड करायचा आहे. तर फोटो ॲड करण्यासाठी लेअरच्या ऑप्शनवर यायचे, मीडियामध्ये जायचं आहे. जे काय तुम्ही फोटो जिथं क्रॉप केलेले असतील ते फोटोचे फोल्डर सिलेक्ट करून त्यामधील फोटो इथं ॲड करून घ्यायचा आहे. फोटो म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारचा एक फोटो ॲड करू शकता किंवा तिथं 2 फोटोसुद्धा ॲड करून घेऊ शकता. तर इथं एक आहे आपण अशा प्रकारचा जो काय फोटो येतो इथं ॲड करून घेतलेला आहे. तर इथं तुम्हाला जी काय साईज वाढवायची असेल तर फोटोची इथं तुम्ही अशा प्रकारे साईज आहे ती वाढवून घ्यायची. आणि त्याला जो काय ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन तुम्ही साईड लेफ्ट अशा प्रकारे साईड राईट आपण करून देणार आहोत. तर साईड त्याला परत तुम्हाला आउट ॲनिमेशन घ्यायचं. आउट ॲनिमेशन त्याला फेड करायचं आहे. फेड केल्यानंतर इथं 0.5 ठेवू शकता. अशा प्रकारे 5 ठेवून घ्यायचे आणि इथं राईट क्लिक करायचं आहे. जो काही इफेक्ट आहे तुम्हाला इथवर आणून घ्यायचा म्हणजे तो व्हिडिओ प्ले करायचा आहे. व्हिडिओ प्ले केल्यानंतर इथं जे काय तुमचं जिथं जो आपला हा जो काय आपण इफेक्ट दिलेला आहे जिथं एंड होतं तिथं तुम्हाला स्टॉप करून जो काय फोटो येतो तिथवर तुम्हाला इथं आपण ठेवून घ्यायचा आहे. त्याची साईज आहे ती वाढवून घ्यायची आहे. घेतल्यानंतर त्याला परत दुसरा जो काय तुमचा फोटो असेल तो फोटो तुम्हाला परत मीडियावर जायचं आहे, लेअरवर मीडियामध्ये जायचं आहे. जो काय तुमचा दुसरा फोटो असेल तर तो फोटो तुम्ही ह्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण जो काही दुसरा फोटो येतो इथं सिलेक्ट करून त्याची साईज अशा प्रकारे वाढवून घ्यायचा आहे आणि जो काही इथं फोटो इथं ॲड करून घेतलेला आहे. तर त्याला जो काही इफेक्ट आहे तुम्ही तशाच प्रकारे इन ॲनिमेशन फेड देऊ शकता किंवा आउट ॲनिमेशन तुम्ही दाबून फेड आहे ते देणार आहे. इथं 0.5 ठेवून घ्यायचं आणि राईट क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे बघू शकता की जे काही ॲनिमेशन आहे ते अशा प्रकारे येऊन जाईल. तर या फोटोला थोडा तुम्हाला जर इफेक्ट द्यायचा असेल तर इथे जे काय जिथवर साईज आहे तुम्हाला जे काय आपलं टेक्स्ट आहे ते एंड झालेलं आहे तिथवर तुम्हाला हा फोटो येतो सेट करून घ्यायचा आहे. फोटो सेट करून त्याची साईज इकडं जरा मूव्ह करायचं आहे. केल्यानंतर इथं जे काय तुम्हाला कीचं एक चिन्ह दिलेलं आहे चावीचं त्याच्यावर क्लिक करा. क्लिक करून घेतल्यानंतर त्याला जो काय फोटो तुमचा असा हळूहळू तुम्हाला इकडं मूव्ह करायचा आहे. म्हणजे तुझं काय तुम्हाला एक ॲनिमेशन जो काही इफेक्ट आहे तो मूव्हिंग इफेक्ट आहे तो अशा प्रकारे दिसून जाईल. तर इथं जे काय
दुसरा फोटो ॲड करायचा असेल, तिसरा फोटो तुम्हाला इथं जे काय स्ट्रक्चर असेल ते स्ट्रक्चर तुम्ही इथं ॲड करू शकता. मीडियामध्ये जायचं आहे तर जो काय तुम्ही आत्ता जे काही स्ट्रक्चर बनवले असेल ते स्ट्रक्चरसुद्धा ॲड करू शकता. किंवा डायरेक्ट तुम्ही जे काही तुमचा एक सिंगल फोटो असेल, 2 फोटो असतील तर 2 फोटोसुद्धा यामध्ये ॲड करून घेऊ शकता. तर इथं आपण एक स्ट्रक्चर इथे अशा प्रकारे बनवणार. तर एक फोटो तुम्हाला अशा प्रकारे सेंटरला ठेवून घ्यायचा आहे. राईट क्लिक करायचं आहे, परत मीडिया लेअर जायचं आहे, लेअरमध्ये जायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही फोटो येते एक फोटो ॲड करून घेतल्यानंतर त्याला तुम्हाला ॲनिमेशन द्यायचं आहे. तो जो काय मधला फोटो असेल त्याला तुम्ही इन ॲनिमेशन फक्त फेड ठेवू शकता. तर 0.5 ठेवायचं आहे. राईट क्लिक करायचं आहे. जो काही दुसरा फोटो असेल त्या दुसऱ्या फोटोवर क्लिक करायचं आहे. जो काही हा फोटो आहे सिलेक्ट केलेला आहे तर इन ॲनिमेशन त्याला इकडून साईड राईट करायचं आहे. क्लिक केल्यानंतर राईट क्लिक करायचं आहे. परत जो काही आपण खालचा फोटो ॲड केलेला आहे त्याला तुम्हाला इकडचं इन ॲनिमेशन द्यायचं आहे, राईट लेफ्ट द्यायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे जे काय तुम्हाला फोटोचे इफेक्ट आहे ते अशा प्रकारे इथं दिसून जातील. आता इथं जे काय तुम्हाला इथं फोटोची जी लेंथ असेल ती लेंथ आहे वाढवून घ्यायची. इथं जो काय तुमचा दुसरा आपला जो काय टेक्स्ट आहे तो अशा प्रकारे येत नाही. इथं आपला टेक्स्ट इथं आलेला आहे. तर इथं जे काय जेवढी तुमचं इथं टेक्स्ट आउट तर इथवर आपलं जे काय टेक्स्ट आहे ते दुसरा जो काय पार्ट आहे तो येणार. तर तिथे तुम्हाला जेवढी साईज आहे त्याची वाढून घ्यायची. तर याची जी काय साईज आहे तुम्ही जास्त वाढून घेऊ शकता. वाढून घेतल्यानंतर तुम्हाला वरच्यावर क्लिक करायचं आहे. जो फोटो ॲड केला आपण साईज सेट केलेली क्लिक करून जे काय खालचे असतील ते तुम्हाला इथं कैचीच्या चिन्हावर क्लिक करून कट करून घ्यायचे. जो काही उरलेला भाग आहे साईडचा तो ट्रिम टू राईट करून घ्यायचा आहे. तर याला जो काय तुम्हाला आउट ॲनिमेशन आहे ते सगळ्यांना ही फेड आहे ते 5 पॉईंट ठेवून घ्यायचं आहे. 0.5 ते ठेवून घ्यायचं आहे. क्लिक करायचं आहे. आउट ॲनिमेशन फेड करायचं आहे. 0.5 इथे ठेवून घ्यायचं आहे. तर जेवढे काही फोटो तुम्ही ॲड केलेले आहेत त्याला तुम्हाला इन आणि आउट ॲनिमेशन ते अशा प्रकारे देऊन घ्यायचे आहेत. तर आता जो काय आपला तिसरा फोटो असेल तो इथं तुम्ही सिंगल फोटो ॲड करू शकता किंवा स्ट्रक्चरसुद्धा ॲड करू शकता. तर इथं आपण एक सिंगल फोटो आहे तो ॲड करून घेणार आहोत. अशा प्रकारे हा सिंगल फोटो ॲड केल्यानंतर इथं त्याची साईडला तुम्ही अशा प्रकारे एक ॲड करून घेऊ शकता. तर जे काय तुमचं जिथं टेक्स्ट आहे आपला तर इथं टेक्स्ट आहे, इथवरच टेक्स्ट आहे आपला, तर इथं आपण पर्यंत त्याला ठेवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे त्याला इन ॲनिमेशन द्यायचं आहे. आउट ॲनिमेशन द्यायचं आहे. फेड करायचं आहे. 0.5 ठेवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जे काय आपण इथं ॲड केलेले आहेत टेक्स्ट इथं बघू शकता तुम्ही. आता इथं जो काय तुमचा आपण पिक्सल लॅबमध्ये बनवलेला टेक्स्ट आहे तो इथं तुम्हाला ॲड करायचा आहे. ॲड करण्यासाठी तुम्हाला इथं थोडं मूव करायचं आहे. मूव केल्यानंतर इथं बघू शकता इथं अशा प्रकारे इथं तो जो काय टेक्स्ट आहे तुम्ही इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्ही पिक्सल लॅबमध्ये जो काय आता जो तुम्ही टेक्स्चर बनवून ठेवलेलं तर अशा प्रकारे आपण हे टेक्स्चर इथे बनवलेलं आहे. तर इथे जे काही आपल्या माझ्या नावाचं टेक्स्चर आहे ते बनवलेलं आहे. तर इथं तुम्ही डायरेक्ट जे काही पिक्सल आपण जो काय तुम्हाला काइनमास्टरचा प्रोजेक्ट दिलेला आहे त्याच्यावर करून डायरेक्ट फक्त तुम्हाला इथं काय करायचं आहे, जो काय टेक्स्ट असेल तर टेक्स्टला क्लिक करून इथं रिप्लेसच्या ऑप्शनवरून जो काय तुम्ही बनवलेला पिक्सल लॅबमध्ये बनवलेला असेल तर तुम्हाला ह्यामध्ये टेक्स्चर आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे डायरेक्ट टेक्स्ट तो रिप्लेस होऊन जाईल. तर इथं त्याची साईज आहे पूर्ण वाढवून घ्यायची आहे. आणि याला जो काही इन ॲनिमेशन असेल तो इन ॲनिमेशन तुम्हाला इथं जो काय आपण खाली दिलेलं स्केल डाऊन करून घ्यायचं. स्केल डाऊन करून घेतलं त्याची जी काय असेल ते 0.1 करून ठेवायची आहे. म्हणजे जे काय असेल ते अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट आहे तो अशा प्रकारे येऊन जाईल. तर इथं जे काय असेल ते आपण बनवलेलं पिक्सल लॅब ॲपमध्ये बनवलेलं जे काही स्ट्रक्चर आहे ते इथं लेअरवर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर पिक्सल लॅबमध्ये आत्ता आपण जे काय स्ट्रक्चर बनवलेलं आहे ते स्ट्रक्चर इथं ॲड करून घ्यायचं आहे फोटोचं. त्याची जी काय साईज असेल ती पूर्ण वाढून घ्यायची आणि जे काय ॲनिमेशन असेल तर फेड करून घ्यायचं आहे. साईज वाढून घ्यायची तुम्ही बघू शकता अशा प्रकारे साईज आहे ती वाढवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे जो काय तुमचा व्हिडिओ आहे तो एडिटिंग तुम्ही पूर्णपणे झालेले आहे. तर सर्व फोटो तुम्हाला सेट करून घ्यायचे आहेत. घेतल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे सर्व व्हिडिओ येतो काही मिनटात तुम्ही बनवू शकता. तर जो काय पूर्ण व्हिडिओ आहे तुम्हाला एक्सपोर्ट करायचा आहे. तर आधी बघून घ्यायचं आहे तुमचं जे काय व्हिडिओ आहे तो कुठं मिस्टेक वगैरे असेल तर तिथं तुम्ही जे काय फोटोवर फोटो आले असेल तर तिथं कट करून घेऊ शकता किंवा त्याची साईज आहे ती कमी जास्त करून घेऊ शकता. अशा प्रकारे व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला इथं एक्सपोर्टचा ऑप्शन दिला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे.
जे काय असेल तो FHD 1080 आणि जे काय इथं फ्रेम रेट असेल तो 60 करून घ्यायचा आणि तर जे काय असेल ते बीट रेट 8 करून घेऊ शकता. म्हणजे जसे बीट रेट कमी कराल तसं फक्त 10च्या 8 तुम्ही बीट रेट ठेवू शकता आणि तर सेव्ह ॲज व्हिडिओवर क्लिक करून घ्यायचं आहे. घेतल्यानंतर जे काय सेव्हिंगचा वेळ लागू शकतो. तर अशा प्रकारे तुमचा जो काही व्हिडिओ असेल तो सेव्ह होऊन जाईल. तर सेव्ह झालेल्या व्हिडिओला आपल्याला जे काही इफेक्ट आहेत ते जे काही ॲनिमेशन इफेक्ट आहेत ते द्यायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला जे काही फिल्मोरा गो नावाचं ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. तर फिल्मोरा गो नावाचं ॲप आहे तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घ्यायचं आहे ते न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. जो काय तुम्ही आता व्हिडिओ बनवला असेल तो व्हिडिओ तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मग त्याला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर त्याचे काय इम्पोर्टिंग द व्हिडिओज म्हणजे वेळ लागू शकतो. तर अशा प्रकारे तो जो काही व्हिडिओ असेल तो ह्यामध्ये ॲड होऊन जाईल. ॲड झाल्यानंतर इथं तुम्हाला जे इफेक्ट आहे ते द्यायचे आहे. तर इफेक्ट देण्यासाठी तुम्ही इथं जे काही इथं आपलं जे काही टेक्स्ट असेल जो काही तिथं तुम्हाला बघू शकता इथं आपलं ब्लिंक होतं म्हणजे जे काही इथं क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं जे काही कटचं एक ऑप्शन दिलेलं आहे सेंटरला त्याच्यावर क्लिक करायचं आहे. परत इथं जे काही डॉट असेल तुम्हाला डॉटवर क्लिक करायचं आहे. जे काही त्या ॲनिमेशनचं आपोआप ओपन होऊन जाईल. तर यासाठी तुमचं जे काही इंटरनेट आहे तुम्हाला ऑन करून ठेवायचं आहे. ऑन करून ठेवल्यानंतर इथं जे काही इफेक्ट आहे ते सर्व येऊन जातील. तर यामधील तुम्हाला जो काही इफेक्ट आवडत असेल जो काही इन ॲनिमेशन झूम ॲनिमेशन ते इफेक्ट आहे ते देऊ शकता. इथं अशाच प्रकारे जिथं तुमचा जो काही टेक्स्ट असेल जो फोटो आहे तो ब्लँक होतो असेल तिथं तुम्हाला स्टॉप करून व्हिडिओ क्लिक करायचं आहे आणि इथं कट करायचं आहे. कट केलेल्या साईडला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर साईडला कुठेही क्लिक करू शकता आणि इथं डॉटवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक इथं ॲनिमेशन ते ओपन झाल्यानंतर इथं जो काय तुम्हाला ॲनिमेशन इफेक्ट द्यायचा आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. परत इथं साईडला स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर जिथं तुमचा ब्लँक होत आहे तिथं मला क्लिक करायचं आहे व्हिडिओवर आणि इथं कट करायचं आहे. कट करून साईडला क्लिक करून डॉटवर क्लिक करायचं आहे. इथं ॲनिमेशनवरून येऊन तुम्हाला जो ॲनिमेशन द्यायचं आहे तो ॲनिमेशन इथं देऊ शकता. राईट क्लिक करा. परत यायचं आहे साईडला. परत इथं त्याचं काय जिथं तुमचं होत असेल ब्लँक होत असेल तिथं तुम्हाला थांबून व्हिडिओला कट करायचं आणि साईडला क्लिक करून परत त्याच्यावर क्लिक करून अशा प्रकारे जे काय तुम्ही कोणत्याही इथं भरपूर सारे तुम्हाला ॲनिमेशन आहेत ते दिलेले आहेत. तर इथं जर काय आपल्याला एक ॲनिमेशन इथं इफेक्ट आहे तो द्यायचा आहे. तर इथं परत तुम्हाला वापस यायचं आहे. इथं प्ले करायचं आहे. आपल्याला इथं एक नवीन इफेक्ट आहे तो द्यायचा आहे. तर त्या देण्यासाठी तुम्हाला त्या व्हिडिओवर क्लिक करायचं आहे. म्हणजे जे काही व्हिडिओ असेल त्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं इफेक्ट येऊन जाते. साईडला क्लिक करायचं. इफेक्ट आल्यानंतर इथं जे काय बेसिकवर यायचं आहे इथं बेसिकवर आल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता ग्लिचच्या ऑप्शनवर यायचं आहे आणि इथं जो काय F02 नावाचा इफेक्ट आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि राईट क्लिक करायचं आणि जे काही इफेक्ट आहे तो तुम्हाला फक्त इथवरच ठेवायचा म्हणजे त्याची साईज आहे ती कमी करून घ्यायची आहे. त्याचे काही इफेक्ट आहेत तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल. त्याची साईज इथवर अजून कमी करायची आहे. म्हणजे जे काही इफेक्ट आहे तो अशा प्रकारे एकदम जबरदस्त इफेक्ट आहे तो दिसून जातो. तर अशा प्रकारे तुम्ही जिथं तुम्हाला इफेक्ट द्यायचे आहेत तिथे तुम्ही इफेक्ट आहे ते कट करून व्हिडिओला इफेक्ट आहे ते देऊ शकता. तर इथे एक्स्ट्रासुद्धा इफेक्ट तुम्ही ॲड करून घेऊ शकता. कट करायचं आहे व्हिडिओला. साईडला क्लिक करून इथं जो काय तुम्हाला इफेक्ट आवडत असेल तो इफेक्ट तुम्ही ह्यामध्ये देऊ शकता आणि राईट क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही जिथे तुम्हाला इफेक्ट द्यायचे असेल तुम्ही तिथं कट करून इफेक्ट आहेत ते देऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला इथं जर अजून इफेक्ट त्या व्हिडिओवर इफेक्ट द्यायचा असेल तर इथं इफेक्टवर यायचं आहे. जे काय ॲड करायचं ॲड केल्यानंतर इथं तुम्ही अशा प्रकारे सुद्धा इफेक्ट आहेत ते देऊ शकता. त्याला राईट क्लिक करायचं. त्याची साईज असेल ती साईज आहे तुम्हाला कमी करून ठेवायची. अशा प्रकारे इफेक्ट आहेत ते देऊ शकता. तर सर्व तुमचे हे जे काही व्हिडिओ असेल त्याची व्हिडिओ एडिटिंग झाल्यानंतर तुम्हाला यामध्ये एक्सपोर्ट करायची. एक्सपोर्ट करायचं वरती एक्सपोर्टचं चिन्ह दिलेलं आहे. एक्सपोर्टवर क्लिक करा. एक्सपोर्टवर क्लिक केल्यानंतर इथं 1080 असेल तुम्हाला HD मध्ये पाहिजे असेल 1080 करा. 60 असेल इथं 50 असेल किंवा 30 असेल तर इथं 60 करून घ्यायचं आणि एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. तो जो काही व्हिडिओ असेल तो तुमचा एक्सपोर्ट होऊन जाईल. तर अशाच प्रकारे आपण नवीन व्हिडिओ आहेत ते घेऊन येणार आहोत आणि अजून अशाच प्रकारचे व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवर येणार आहेत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि आपलं जे काही टेलिग्राम चॅनल असेल ते जॉईन करून घ्या. जर तुम्हाला यामध्ये व्हिडिओ एडिटिंगविषयी जर काही अडचण येत असेल तर तुम्ही डायरेक्ट मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज करू शकता. तर याचे जे काय जेवढे आपण ॲप वापरलेले आहेत ते सर्व आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला दिलेले आहेत. तिथं जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून इन्स्टॉल करून येऊ शकता.